प्रति पंढरपूर रत्नागिरी येथील श्री विठ्ठल मंदिरातून रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे 9 सायकलिस्ट पंढरपूर वारीसाठी रवाना झाले। काकड आरती झाल्यानंतर आणि या सायकलिस्टना मंदिराकडून श्रीफळ आणि प्रसाद पुष्प देऊन सायकलवारी यशस्वी होण्यासाठी आशीर्वाद देण्यात आले। यावेळी विठ्ठल मंदिर देवस्थानचे ज्येष्ठ भक्त तसंच देवस्थानचे पदाधिकारी विजय पेडणेकर, प्रमोद रेड्डीज यांच्यासह रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे सदस्य उपस्थित होते। मंदिरातून सायकलवारीला झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला। यंदा प्रथमच रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे सदस्य सहभागी झालेत। रत्नागिरी ते पंढरपूर हा 300 किलोमीटरचा प्रवास 2 दिवसात हे सायकल वारकरी पूर्ण करणार आहेत। 22 जूनला भागवत एकादशीच्या दिवशी राज्यभरातील वारकरी सायकल रिंगण सोहळा संमेलन करणार आहेत। रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे महेश सावंत, विशाल भोसले, गजानन भाताडे, नारायण पाटोळे, अमित पोटफोडे, राकेश होरंबे, विकास कांबळे, अक्षय पोटफोडे, आरती दामले वारीमध्ये सहभागी झालेत। सायकल वारीची संकल्पना नाशिक सायकल क्लबनं सुरू केली। त्यांचे 400 सदस्य सायकल चालवत नाशिकहून पंढरपूरला जायचे। त्यातूनच पुढे या सायकल वारीचा जन्म झाला। सायकल वारीचे यंदाचे 4थे वर्ष आहे। पहिल्या वर्षी सायकल वारीचे आयोजन पंढरपूर सायकल क्लबनं केलं होतं, दुसऱ्या वर्षी नाशिक, तिसऱ्या वर्षी बारामती आणि यंदा लातूर सायकल क्लब करत आहे। प्रहार डिजिटलसाठी अनघा निकम मगदूम, रत्नागिरी। नमस्कार, मी महेश निशिकांत सावंत, रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचा मेंबर आहे। आज 20 जून 2025 पहिल्यांदाच आम्ही रत्नागिरी पंढरपूर असा प्रवास 300 किलोमीटरचा करत आहे। आता हक्कंब्यामध्ये आहे आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने आम्ही पंढरपूरला निघत आहे। धन्यवाद। नमस्कार, मी आरती दामले, रत्नागिरी सायकलिस्ट क्लबची मेंबर। आज आम्ही सगळेजण वारीसाठी निघालोय पंढरपूरला। तो रत्नागिरीतल्या विठ्ठल मंदिरातून म्हणजे प्रति पंढरपूरहून सुरुवात करतोय। आत्ता हातकंबला येतो आणि 300 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही जाऊ पंढरपूरला। थँक्यू। रामकृष्ण हरी। मी विशाल भोसले, रत्नागिरी सायकलिस्ट क्लब, रत्नागिरी। रत्नागिरी ते पंढरपूर वारी वर्ष पहिले तर मोठ्या उत्साहामध्ये आमचे रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे सर्व सदस्य, त्याचबरोबर आम्हाला उत्साहात पाठिंबा देण्यासाठी आलेले सर्व सदस्य यांच्या जोमावरती आज आम्ही रत्नागिरीमधून मोठ्या उत्साहात प्रस्थान करत आहोत आणि 300 किलोमीटरचा प्रवास तुमच्या ह्या पाठिंबामुळे, आशीर्वादामुळे अगदी सहजरित्या पार करू। धन्यवाद।